विरोधात मागील सामन्यात माझगाव क्रिकेट संघ देखील कंपल्सरी चेस या नियमामुळे पराभूत ठरलाय एका धावेने आणि हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. नॉकआउट प्रमाणे हा सामना असेल दोन्ही संघांसाठी, कारण विजेता संघ आव्हान आपलं बरकरार ठेवेल. या स्पर्धेदरम्यान पराभूत क्रिकेट संघाला माघार घ्यावी लागेल या स्पर्धेतून. आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानात रंगतोय. स्ट्रायकिंग एंडवरती फ्रँक पॉल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मोहम्मद शेख पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक असेल माझगाव क्रिकेट संघाकडून. पहिला चेंडू फटका समोर खेळ्या वाडिश लॉंगलला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अतिघाई संकटात नाही, वेगात गतीने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने देखील टर्न घेत असताना निघालाय वाडिश लॉंगलला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती निघालाय दमदार चौकार फ्रँक पॉल याच्या बॅटमधून. सिद्धेश हा गोलंदाज पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती सिद्धेशच्या विरोधात फ्रँक पॉल याच्या बॅटमधून दमदार चौकार. ऑन ड्राईव्हचा फटका माफी असावी. संदेश हा गोलंदाज पहिल्या षटकादरम्यान आणि चौकार निघत असताना सागिक धावसंख्येचा आकार ओपन झाला आहे धावफलकावरती. 3 षटकांचा सामना टॉस विजयी झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, आक्रमकरित्या फटकेबाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याला सुरुवात देखील केली मैदानात. लोअर फील्ड टॉस चेंडू दांडी गुल मैदानात अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि पायामधील जी दरी होती, जी गॅप होती, त्या गॅपमधून चेंडू सर यष्टांचा वेध घेतोय. त्रिपाचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसेल शेला क्रिकेटर संघाला. सांघिक धावसंख्या 4 धावा, 1 गडी बाद या धावफलकावरती. हा चेंडू जरूर चौकार निघालाय खराब क्षेत्ररक्षणामुळे, परंतु त्यानंतर फुलर लेनचा चेंडू शेवटच्या क्षणी चेंडू जर पाहिला तर ब्लॉक होलमध्ये झालाय. फलंदाज फ्रँक पॉलसाठी क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. त्रिपाचीच्या स्वरूपात पहिला धक्का. सांघिक धावसंख्या 4 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. मैदानात दाखल होतो स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर अक्षय बांदेकर. तिसऱ्या क्रमांकासाठी शेरला क्रिकेटर संघाकडून स्ट्रायकिंग एंडवरती तो असेल पहिला चेंडू फेस करेल या षटकातील. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बराचसा दूर ठेवलाय फलंदाजच्या बॅटपासून. पंचाचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वेर चेंडूचा अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ. धावपलकावरती 5 धावा. पहिलं षटक संदेश गोलंदाजी मार्गवरती शिवशक्ती माझगाव क्रिकेट संघाकडून पाहायला मिळतोय. मागील सामन्यात माझगाव क्रिकेट संघ कंपल्सरी चेसच्या नियमामुळे पराभूत ठरलाय.
परंतु चांगली कामगिरी मागील सामन्यादरम्यान. यावेळी फटका जर पाहिला तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा प्रवास शॉट मिडऑफला पाहायला मिळतोय. जोखीमेची कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाही या चेंडूवरती. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना चांगली प्लेसमेंट देखील या चेंडूवरती अक्षय बांदेकर या बॅटरकडून. निर्धाव चेंडू आहे धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा या धावपलकावर. यावेळी इनसाइड आउट फटका. अपिश कव्हर खेळा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तयार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोपर्यंत उपेंद्र फेक करेल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती 2 धावा या चेंडूवरती. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. मोहम्मद शेख आणि अक्षय बांदेकर या 2 फलंदाजांदरम्यान. महत्त्वाच्या या 2 धावेने सांघिक धावसंख्येत वाढ होईल धावपलकावरती. 7 धावा 1 गडी बाद या धावपलकावरती. प्रत्येक धाव लाख मोलाची दोन्ही संघांसाठी, कारण एका बाजूने धाव रोखायची आहेत कारण ती आव्हानात्मक ठरेल, दुसऱ्या बाजूने धाव बनवायची आहे जे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला लक्ष ठरेल. यावेळी आडव्या बॅटने फटका ऑन साईडला. वाडिश लॉंग ऑनला खेळ आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण वेगात गतीने आलाय. चित्त्याच्या वेगाने चेंडूवरती ताबा मिळत असताना फक्त 1 धाव या चेंडूवरती खर्च होईल आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 8 धावा या धावपलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. संदेश गोलंदाजी मार्गावरती 8 धावा खर्च करण्यात आल्यात 5 चेंडूवरती. 1 विकेट देखील मिळवली. ज्या फलंदाजाने इनिंगची आक्रमकरित्या सुरुवात केली होती त्या फ्रँक पॉलला माघारी परतवलंय. स्ट्रायकिंग एंडवरती असेल मोहम्मद शेख. यावेळी फ्लिक्सचा फटका. पायावरती चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये फटका खेळण्यात. चेंडूचा प्रवास जर पाहिला तर घोषांकित क्षेत्रात, निर्बंध क्षेत्रात चेंडूचा प्रवास. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या एकेरी धावेने धावपलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सामना 3 षटकांचा. टॉस विजयी झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या सकाळच्या सत्रादरम्यान श्रीलंका क्रिकेटर संघाकडून पाहायला मिळतोय. कारण मागील सामन्यात धावांचा पाठलाग करत असताना त्या सामन्यात पराभव मिळालाय आणि त्याचमुळे आता या सामन्यादरम्यान लक्ष प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर उभं करावं या रणनीतीने प्रथम फलंदाजी करतो श्रीलंका क्रिकेटर संघ. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा ही स्थिती धावपलकावरती. 1 बाद होत असताना दुसऱ्या षटकाची सुरुवात असेल गोलंदाजी मार्कवरती. शिवशक्ती माझगाव क्रिकेट संघाकडून यश पाहायला मिळतोय. राईट अप ओव्हर द विकेट असेल. पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती. मोहम्मद शेख. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आक्रमण पहिल्या चेंडूवरती करण्याचा प्रयत्न. लेन चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला परंतु वेगात चेंडू फेकला आणि त्याचमुळे वेगावरती बीट होत असताना मोहम्मद शेख हा बॅटर पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या निर्धाव चेंडूने धावपलकावरती अंकित होईल. 9 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक हे प्रगतीपथावरती. यश हा गोलंदाज पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणाचा विचार केला राईट हँडर बॅटरसाठी मोठे फटके रोखण्यासाठी सीमारक्षक डेप स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन पाहायला मिळतोय. यावेळी फटका ऑन साईडला तगडा निघालाय. डीप कावकोडाला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मोहम्मद शेख याच्या बॅटमधून पॅरेलल षटकार पाहायला मिळतोय गोलंदाज यश याच्या विरोधात. ओव्हरपिच चेंडूवरती मोठा फटका मोहम्मद शेख याच्या बॅटमधून ऑन साईडला डीप काव कॉर्नरच्या वरून. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला देखील क्षेत्ररक्षण परंतु मध्ये जी गॅप होती त्या गॅपमधून पॅरेलल षटकार. लॉफ्टेड फटका 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या 15 धावा धावपलकावर. याही वेळी शॉर्ट पुलचा फटका मिस टाइम झालाय परंतु शॉर्ट मिड विकेटला जोपर्यंत चेंडू अडवण्यात येईल फेकी होईल. 1 धाव या चेंडूवरती. मोहम्मद शेख याच्या बॅटमधून एकेरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकेल धावपलकावरती परावर्तित होईल. 16 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक शिवशक्ती माझगाव क्रिकेट संघाकडून यश पाहायला मिळतो स्क्रीनवरती. पहिला चेंडू निर्धाव फेकला मोहम्मद शेख याच्या विरोधात परंतु दुसऱ्या चेंडूवरती मोहम्मद शेख याने आपली ताकद मैदानात दाखवली. आक्रमक फटका 6 धावांसाठी आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट होत असताना यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळतो अक्षय बांदेकर. दोन्ही फलंदाजाकडे ताकद आणि क्षमता आहे मोठे फटके खेळण्यासाठी आणि त्याला सिद्ध देखील मैदानात केले जाते. अक्रॉस बॅटने पुन्हा एकदा शपलून फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक प्रतीक सावंत. थोडंसं फंबल पाहायला मिळालं परंतु परतीची फेक. दुसऱ्या धावेचं रूपांतर आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती आता स्ट्राईक रोटेट केले जाते. मोठे फटके देखील येतात आणि त्याचबरोबर संयम क्रिकेट देखील खेळलं जातं. क्रिकेटचं परिसूत्र हेच सांगतं चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमकता सिद्ध करणं ही फलंदाजाची खेळी असते आणि तेच मैदानात पाहायला मिळते. 18 धावा धावपलकावरती. यावेळी स्टेट डाऊन डे ग्राउंडचा फटका समोर खेळायला लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक
वेगात गतीने आलाय. पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळालाय. परतीची वाईड डिश पाहायला मिळाले. बॅकअप विकेट किपर याच्या कर्वे. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. अक्षय बांदेकर याच्या बॅटमधून या महत्त्वपूर्ण 2 धावेने सांघिक धावसंख्या 20 धावा या धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर संदेश याने खर्च केला 9 धावा. एक गडी बाद करत असताना दुसऱ्या षटकादरम्यान आतापर्यंत 11 धावा खर्च होत आहेत या 5 चेंडूवरती. 20 धावा धावफलकावर अंतरिम चेंडू असलेल्या षटकातील स्ट्राईक एंडवरती अक्षय बांदेकर. शॉर्ट चेंडू हुकचा फटका. बॅटचा टॉप एज घेऊन चेंडू निघेल शॉट फाईल लेगला घोषांकित क्षेत्रात येथे आणि त्याचमुळे एकेरी धाव अंतिम चेंडूवरती अक्षय बांदेकर याच्या बॅटमधून. सांघिक धावसंख्या 21 धावा धावफलकावर खेळ समाप्त झालाय 2 षटकांचा. 12 चेंडूवरती निघाल्यात 21 धावा प्रति षटक. 10.50च्या सरासरीने धावा निघत आहेत. करंट रन रेट धावफलकावरती 10.50चं. यानंतर सामना असेल सिद्धेश्वर दाळकर विपक्ष ऋग्वेद स्पोर्ट या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ कडधार. आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासाठी हा पहिला पुकार असेल. सन्मान्य बंड्या परब यांचा मालकीचा सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघ आपण पाहतोय, ज्याने मागील सामन्यात आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात रोमहर्षक विजय प्राप्त केलाय. आणि दुसऱ्या बाजूने असेल ऋग्वेद स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघ कडधार. टॉससाठी आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. अंतिम षटक असेल गोलंदाजी मार्गवरती नवोदित गोलंदाज पाहायला मिळतोय. डेथ ओव्हरमध्ये शिवशक्ती माझगाव क्रिकेट संघाकडून. पहिला चेंडू फुल टॉस चेंडूवरती आडव्या बॅटने फटका. मिस टाइम झालाय. फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक गिरीश पाहायला मिळतो स्क्रीनवरती. सेफ हँड जेल अक्षय बांदेकर माघारी परतेल. फुल टॉस चेंडू क्रिकेटमधील सर्वात खराब चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवरती विकेट गमावण्यात आले. शेला क्रिकेटर संघाकडून अक्षय बांदेकर हा माघारी परतोय. बनतोय डगआउटचा शिकार. सांघिक धावसंख्या 21 धावा 2 गडी बाद या धावफलकावरती. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा खराब चेंडू होता गोलंदाजाकडून, परंतु तो चांगला चेंडू बनवला फलंदाजाने, कारण विकेट गमावण्यात आले. अक्षय बांदेकर या बॅटरकडून फुलटॉस चेंडूवरती स्क्वेअर लेगला फटका. मिस टायमिंग गिरीश याचं कमालीचं झेल. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होत असताना आता मैदानात दाखल होतो नवोदित बॅटर स्ट्राईक एंडवरती डायगो डिसोजा. यानंतर सामना सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघ विपक्ष ऋग्वेद स्पोर्ट बबल नाईक कॉमेंट्री बॉक्समध्ये येताना पाहायला मिळते. टॉससाठी प्रतिस्पर्धी संघ कर्णधार ऋग्वेद स्पोर्ट्स संघ कर्णधाराला विनंती असेल आपण टॉससाठी या. निर्धाव चेंडू या धावपलकावरती फिंगर रोल केले. अंतिम चेंडू चेंडूवरती लेग ब्रेक चेंडू डायगो डिसोजा याच्या विरोधात. निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्या 21 धावा 2 गडी बाद. यावेळी समोरच्या दिशेने फटका. स्टेट डाऊन डे ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. डीप लॉंगॉनला चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे. डायगो डिसोजा याच्या बॅटमधून निघालाय क्रॅकिंग चौकार गोलंदाज सागर याच्या विरोधात आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 25 धावा धावपलकावरती. याही वेळी मोठा फटका समोरच्या दिशेने सागरच्या विरोधात. आता हल्ला चढवण्यात आला अंतिम षटकादरम्यान. बॅक टू बॅक चौकार डायगो डिसोजाच्या बॅटमधून आणि या चौकारात सांघिक धावसंख्या 29 धावा 29 रन लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. अंतिम षटकादरम्यान जे आक्रमण अपेक्षित होतं ते आक्रमण आता डायगो डिसोजा या बॅटरकडून पाहायला मिळते. ते देखील सातत्याने, कारण 2 चेंडूवरती 2 चौकार. समोरच्या दिशेने सेफेस्ट फटके पाहायला मिळाले व्ही शेपमध्ये. मागील चौकार लॉंगॉनला पाहायला मिळाला तर दुसरा चौकार स्ट्रेट ड्राईव्हचा समोरच्या दिशेने चौकार पाहायला मिळतोय. 29 धाव्या धावपलकावरती. अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता हे तुमचं बचावाचं साधन आणि ते पाहायला मिळते. यावेळी फ्रंटफूटचा वापर करताना फटका खेळा शॉट कव्हर पॉईंटला 1 धाव पूर्ण केली जाईल या चेंडूवरती दोन्ही बॅटरकडून आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 30 धाव्या धावपलकावर. या षटकातील अंतरिम चेंडू बाकी असेल. आतापर्यंत या षटकाचा विचार केला 9 धावा खर्च करण्यात आला. 1 विकेट जरूर मिळवली पहिल्या चेंडूवरती.
परंतु जे डेथ ओव्हर मोठं बनवलं जाणं अपेक्षित होतं समोरच्या फलंदाजाकडून, ते मोठं बनवण्याचा प्रयत्न सफल होतोय. 9 धावा निघाल्या. स्ट्रायकी एंडवरती असेल अंतिम चेंडू फेस करण्यासाठी मोहम्मद शेख. आडव्या बॅटने स्लॉक्सचा फटका स्क्वेअर लेगला खेळाय टीपमध्ये क्षेत्ररक्षक तयार. एक धाव पुढं झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी लक्ष ठेवण्यात आलंय. शिवशक्ती माझगाव क्रिकेट संघासमोर 33 धावांचं 3 षटकादरम्यान. पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. 33 धावांचा पाठलाग. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदलाव होईल. आवाज ऐकूया पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्समधून. मॅन फ्रॉम वेंगुर्ला संतोष मरियसर यांचा. 33 धावांचं लक्ष्य. पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. रिक्वायर्ड रन रेट असेल 11 धावांचा प्रतिषटक. 3 षटकादरम्यान 33 धावा. सलामीची जोडी मैदानात दाखल होईल आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदलाव. संतोष मरियसर जोडले जातील. ऋग्वेद स्पोर्ट संघाच्या कर्णधाराने थोडं कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. ऋग्वेद स्पोर्ट कॅप्टन आपण कॉम्बॉक्समध्ये या. धन्यवाद सुमित कासेकर. आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना पाहतायत. तिसरा सामना या दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण सामना. करो या मरो, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय असा सामना आपण पाहतायत दोन्ही टीमसाठी. सामना आपण पाहतायत शेरला क्रिकेटर विपक्ष शिव शक्ती माझगाव या दोन संघामध्ये हा सामना आपण पाहतायत. प्रथम फलंदाजी केली शेरला क्रिकेटर या टीमने प्रथम फलंदाजी केली आणि धावा केल्या 32. 33 धावांचं टार्गेट, 33 धावांचं पाठलाग या मॅचमध्ये करायचं आहे शिवशक्ती माझगाव या टीमला. सागर उपेंद्र सलामीची बिन्नीची जोडी. सागर उपेंद्र सलामीची बिन्नीची जोडी आपण पाहतायत. 33 धावांचं उत्तर देताना 33 धावांचं पाठलाग करायचं आहे या मॅचमध्ये शिवशक्ती माझगाव या टीमला. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतायत. आजच्या दिवसातील तिसरा सामना. करो या मरो, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय असा सामना दोन्ही टीमसाठी. प्रथम फलंदाजी केली शेरला या टीमने 32 धावा जमवल्या. 33 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलंय शिवशक्ती माझगाव या टीमला. 33 धावांचं उत्तर या मॅचमध्ये द्यायचं आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मायकलचा पहिला चेंडू आपण पाहिला. फुल लेन्सचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका, जमिनीलगतचा फटका पाहायला भेटतायत. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका आणि या एका धावेने संघाचा श्री गणेश होतोय. संघाचं अकाउंट ओपन झालंय. धावपलकर धावसंख्या 33 धावसंख्येचं पाठलाग करताना 1 धाव ही धावपलकर शिवशक्ती माझगाव या टीमची. पुढील चेंडू ओ यावेळी इनसाइड आउट फटका. फटका पसलाय टॉप एज चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक
10 नंबर जर्सी क्रमांक क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. सेफ हँडमध्ये क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये पहिली प्राइज विकेट, पहिली मोठी विकेट. सागर बॅक टू द डगआउट. एक या न्यू बॅटर नवदीप फलंदाज मिहिर तिसऱ्या क्रमांकासाठी पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता आपण पाहतायत मायकलला. पुढील चेंडू मायकल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. याबी डाऊन द लेग साईड चेंडू आपण पाहिला. अप्रतिम चेंडू, थोडासा क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. बाकीचं सोपस्कार पूर्ण केले यष्टीरक्षकाने. हा चेंडू निर्धाव गणला गेला तो मायकलचा. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये बॅक टू बॅक 4 विकेट, 4 ब्रेक थ्रू ज्याने घेतले तो गोलंदाज मायकल. हॅट्रिकचा मानकरी ठरला या स्पर्धेतील तिसरा हॅट्रिकचा मानकरी मायकल नामक गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला. काहीसा अक्रॉस द लाईन क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता बॅटरचा. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. हा निर्धाव चेंडू हा मात्र गणला गेला मायकलचा. आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या 1 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिले षटक अनिवार्य, महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं दुसऱ्या इनिंगचं. यावेळी सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, उजव्या यष्टीवरचा चेंडू, फुल लेन्सचा चेंडू होता. नक्कीच या चेंडूवरती उत्तर नव्हतं, अंदाज नव्हता आणि बाकीचं सुपस्कार पूर्ण केले यष्टीरक्षकाने आणि निर्धाव चेंडू हा मात्र गणला गेला. 33 धावांचं पाठलाग करायचं आहे या मॅचमध्ये माझगाव टीमला. आतापर्यंत गोलंदाज हावी होतोय. या षटकामध्ये इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतोय. कॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव पूर्ण केली. एकरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येने वळली आणि या 2 धावेने कपल धावेने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 3 धावा धावफलकावर. पहिलं अनिवार्य महत्त्वपूर्ण शक्ती प्रदर्शनचं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे समाप्त होते आणि एका षटकानंतर धावफलकावर धावसंख्या 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावांचं पाठलाग करताना येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 30 धावा. 12 चेंडू 30 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आतापर्यंत आपण पाहतायत. मायकलचं पहिलं षटक निर्णायक ठरलं, कंजूशी करणारं आणि पहिल्या षटकामध्ये या हाणामारीच्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्यापासून जकडून ठेवलं प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजाला मायकलने. आजच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन. पहिल्या मॅचमध्ये बॅक टू बॅक 4 गडी बाद केले होते मायकलने. तर या आताच्या षटकामध्ये 1 गडी बाद केला. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज फ्रँकी पॉल वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज होतोय. काहीशी फील्ड सेट करतोय. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतायत बदलताना. फ्रँकी पॉल ऑन साईडला आपण पाहताय. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेटला, ऑन साईडला, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, शॉर्ट मिड ऑनला. फुल टॉस चेंडू, इथं मात्र फटका बसलाय. टॉप एज चेंडूच्या खाली. ओ माय गॉड, हे प्रभू, हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ, ये क्या हुआ. दुसऱ्या प्रयत्नात नक्कीच कॅच पकडली. चांगला बॅकअप आणि इथं मात्र दुसरा हादरा बसतोय. उपेंद्र हा फलंदाज माघारी परततोय. बॅक टू द डगआउट. काहीसा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. लोअर फुल टॉस चेंडूवरती फटका बसला. नक्कीच फुल टॉस चेंडूवरती फुल लॉसचे फटके घ्यावे, पण या चेंडूवरती फुल टॉस चेंडू हा फसला गेला आणि टॉपेज दुसरा हादरा बसतोय.
33 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. धावफलकावर धावसंख्या 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावफलकावर माझगाव या टीमची. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवतोय गोलंदाज फ्रँकी पॉल आपल्या स्पेलमध्ये. तर शिवशक्ती संघाचे 2 गडी बाद होत आहेत 3 या धावसंख्येवर. थोडी संत सावध अशी सुरुवात. पुलर लेनचा चेंडू यावेळी उडवलाय चेंडूला. चेंडू जाईल का? सी मा रे शा पार चौकार. शिवछत्रपतींचा शावा. मिळाल्या 4 धावा आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या 7 धावा. संघाला संजीवनी देणारा हा फटका आलाय डीजे. नेत्रदीपक खणखणीत चौकार आला. त्यानंतर पुढील चेंडू घेऊन फ्रँकी. पुलर लेनचा चेंडू यावेळी उडवलाय समोर. उडवलाय. ऊंचाई है और लंबाई और एलिवेशन. प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर शॉट सिलेक्शन, प्रॉपर हवाई सफर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार बघतोस काय रागाने. मारला वाघाने आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या 13 धावा. शुभमच्या बॅटमधनं आली आणि त्यानंतर लागली आमसभा आणि ग्रामसभा मैदानात शिरला या टीमकडनं. कारण 2 मोठे फटके नक्कीच संघाला कमबॅक करून देणारे असतील शुभमच्या बॅटमधून माझगाव टीमला. 13 धावा धावफलकावर. पुढील चेंडू फ्रँकी. यावेळी ऑन साईडला आडव्या बॅटने टोलवला चेंडू. चेंडूचा प्रवास होतोय डीप बॅकवर्ड स्पेअरलेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. चेंडूची फेगी झाली तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली. अप्रतिम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल या दोन्ही बॅटरमध्ये पाहायला भेटतोय आणि डबल सिंगल सुद्धा या धावा या क्रिकेट खेळामध्ये क्रमप्राप्त आहे. आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या 15 धावा 33 धावसंख्येचा पाठलाग करताना षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. शिवशक्ती माझगाव या टीमचे संघमालक सन्माननीय ऋषभ सावंत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं पण सहर्ष स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी मोठा फटका. अजून एक लॉफ्टेड चेंडू बिना तिकीट हवाई यात्रा डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला क्लिअर केलंय. सुंदर फटका. आली लहर. खेळ फ्रँकी पॉलचं षटक हे महागडं षटक ठरते. या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटर शुभमने धावेंची लयलूट केली. ओ याबी लोअर फुल टॉस चेंडू लॉफ केलाय चेंडूला. चेंडू जवळ जवळ. यावेळी सी मा रे शा पार. षटकार. खिलाड़ी के मस्तक में दस्तक. चेंडू आउट ऑफ टी पार्क. राजन मसूरकर आपलं पण सहर्ष स्वागत. सुंदर साऊंड या स्पर्धेसाठी. आणि आता उरले 6 चेंडू आणि 6 धावा. व्यवहाराग व्यवहार आणि साळगावचे पवार. 6 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. आणि 6 चेंडू 6 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. पहिला सामना तुम्ही आठवा. हा पहिला सामना
या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला सामना असाच झाला होता आणि 6 चेंडूवरती 6 धावा बबल नाईकने डिपेंड केले. माफ करा, तेव्हा 5 धावा हव्या होत्या. 6 चेंडूमध्ये 5 धावा पहिल्या मॅच मध्ये आणि त्या धावा डिपेंड केल्या बबलने. त्याच प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्याची नक्कीच करावी लागेल. चांगलं नियंत्रण ठेवावं लागेल, गुड लेंथ लाईन ठेवावी लागेल. जर सामन्यामध्ये या मॅचमध्ये बचाव करायचा असेल तर या धावेचा 6 चेंडू आणि 6 धावा समीकरण या मॅचमध्ये. गोलंदाजीमध्ये बदल, बाबू अंतिम षटक या दुसऱ्या इनिंगचं. 6 चेंडू 6 धावा. राऊंड विकेट यावेळी समोर केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉफ केलाय चेंडूला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूपर्यंत, झपकन चेंडूची परती करतोय. तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली आणि या 2 धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. सांघिक धावसंख्या धावपलकावर नाममात्र 29 धावा. 5 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. अब उलटी गिनती चालू हो चुकी है इस मैच की. या विकेट केलाय चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. सुंदर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळून काढलंय. एक धावी लिलया पूर्ण केली आणि परिणामी एकरी धावसंख्येने हे धावपलक बदललंय. धावपलकावर धावसंख्या 30 धावा. या बी नक्कीच एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न झाला होता, डायरेक्ट हिट झालं इथं. मात्र बॅक टू द बॉलर केलेला फटका. नक्कीच पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. नक्कीच थोड्या वेळात निर्णय येईल. फलंदाज बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज हा बाद होतोय. काही अस्तित्वात नसलेली ही धाव घ्यायचा प्रयत्न होता, एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न होता आणि क्रिकेटमधली आत्महत्या आपल्याला पाहायला भेटते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 38वा नियम 38 रूल, रनआउट. या धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. शुभम आणि नक्कीच शुभमच्या या खेळीसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. अप्रतिम खेळी, वैयक्तिक 24 धावा त्याच्या बॅटमधनं. वेल प्लेट शुभम. 5 चेंडूमध्ये नक्कीच संघाला विजयाच्या दिशेने आणून ठेवलं या बॅटरने. पण आता मात्र आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. समीकरण आहे या मॅचचं 3 चेंडू 3 धावा. न्यू बॅटर प्रतीक सावंत, न्यू बॅटर. यावेळी ऑन साइडला बॅकफुटवर जाऊन पुल केलंय, हवेमध्ये फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने करतोय. तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली. अप्रतिम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल, सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतंय आणि 2 धावेने धावफलक परावर्तित झाले. आता येणारे चेंडू असतील 2 आणि धावा करायच्या आहेत 1. 2 चेंडू 1. ओ यावी डॉट चेंडू, निर्धाव चेंडू इथं मात्र पाहायला भेटतो. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. कमबॅक करणारा चेंडू. अजूनही सामना मी म्हणेन दोन्ही संघासाठी जिवंत आहे. 50-50% सामना दोन्ही टीमसाठी आहे. एक चेंडू आणि 1 धावा. या मॅचचं समीकरण कंपल्सरी चेस आहे हा नियम या स्पर्धेचा. म्हणजे माझगाव टीमला 1 धावा करायचीच आहे सामना जिंकण्यासाठी आणि या सामन्यामध्ये शेरला टीमला जिंकायचा असेल तर 1 धावेचा बचाव करावा लागेल. वॉट मॅच. 1 चेंडू आणि 1 धावा. समीकरण
प्रेक्षकांची मने जिंकतोय पण खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवतो. हा सामना टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात आणि हा मात्र चेंडू लॉफ केलाय आणि इथं एक धाव पूर्ण केली जाईल आणि शिवशक्ती माझगाव संघ या मॅच मध्ये विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ तुमचं पण खूप खूप अभिनंदन. शेरला क्रिकेटर हा संघ शेरला क्रिकेटर संघ या स्पर्धेत तुम्ही सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपलं मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आम्ही देऊ. आणि आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. शेरला क्रिकेटर कुठलाही एक खेळाडू आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे.